छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। गेल्या 72 तासात सलग तिसऱ्या दिवशीही शहरात गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडल्या। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास संभाजीनगरच्या हनुमान चौक या वर्दळीच्या परिसरात दोन गटात जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की एका तरुणानं भर रस्त्यात बंदूक काढून हवेत दोन गोळ्या झाडल्या। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रत्यक्षदर्शींमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान या आधीच्या 2 दिवसातही शहरात गंभीर घटना घडल्या आहेत। एपीआय कॉर्नर परिसरात जीवघेणा चाकू हल्ला झाला होता। त्यानंतर बीड बायपास परिसरात एक वकिलाची निर्घृण हत्या करण्यात आली। सलग घडणाऱ्या या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। वकिलाच्या हत्येची घटना ताजी असताना 24 तासांच्या आत पुन्हा गोळीबार झाल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं सावट आहे। सध्या शहरात काय चाललंय असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। भर रस्त्यात गोळीबार, दिवसाढवळ्या हल्ले आणि निर्घृण हत्या या सर्व घटनांमुळे पोलिसांचा धाक उरलाय का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। विशेष म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढतीये। व्यापारी, विद्यार्थी आणि महिलांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिक दहशतीखाली असल्याचं चित्र दिसतंय। पोलीस प्रशासन या गुन्हेगारांवर वचक बसवणार का की गुन्हेगारांचं धाडस आणखी वाढणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।